1. लेट्स प्ले. पहिला बॉल. दाखल जातो. मॅच मध्ये केलेला चांगले फटके आता कॉन्फिडन्स वाढवतील सूरज पाटीलचे. हो, परत एकदा फास्ट अँड फ्युरियस टाकलेला बॉल टेक ऑफ झाला. अगदी उचली घेतलेला हा बॉल. बॉन्सरचा वापर केला. त्यानंतर विकेट किपरच्या हाताकडून सुटलेला झेल खरं तर. आणि पाठी मग बॅकअप चांगला मिळतो. जर पाटीन जर बॉल सुटला असतं तर खरं तर 4 धावा येत असताना बघायला मिळत असतं. मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट चांगला आहे कुडाबे संघाचं. स्लीपमध्ये तैनात प्रोडक्शन पाहायला मिळत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. पॉईंटमध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं आहे. कव्हरमध्ये एक प्रोटेक्शन पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑन अशी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंग ऑफला एक प्रोटेक्शन पाहतोय आणि 30 यार्ड बाहेर 2 खेळाडू तैनात करण्यात आला आहे. एक मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे. पुढचा बॉल केतनचा शॉर्ट बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय दणदण करत सीमा पलीकडे. वेलकम 4. सुरुवात धडाक्यात केली धीरज म्हात्रेने. पहिला चौकार बॅटिंग करत असताना एसीसी तारा टीमच्या नाव. अगदी योग्य बॅटिंग करत असताना बघायला मिळतात. चांगला खेळ करतो. सेन्सिबल क्रिकेट. ही जोडी खरं तर जास्त वेळ जर उभी राहिली तर गोलंदाजी करणाऱ्या भावदेवी कुडावे संघासाठी डोकेदुखी ठरू शकतं. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगाने टाकलेला बॉल प्रचंड वेग पाहायला मिळतो. विकेट किपर चांगली किपिंग करत असताना पाहायला मिळतो. निर्धाव बॉलची सांगता. केतन पाटील परत वार करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. लाईन बॉलचा वापर, त्याच्या भात्यामध्ये असणारे विविध बॉल आणि तो फेकण्यासाठी अगदी चांगला बॉल टेक ऑफ करतो. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. अगदी पडल्यानंतर बॅटवर आला. मेरिटनुसार बॅटिंग करतो. सेन्सिबल क्रिकेट खेळतो धीरज म्हात्रे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यानं ऐन मोक्याला बॅकफुटला गेला आणि त्यानंतर पंच केला. एकवट निघले सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कंट्रोल रूममध्ये सागर फराड यांना पाहतोय. खरं तर नेहमीच चांगली भूमिका राहिल्या नवी मुंबई परिसरामध्ये सातत्याने आम्ही त्यांना पाहत असतो. पुढचा बॉल सूरज पाटीलसाठी. हो, आपटीबार बॉल इकडे फेकून दिला बॉलला. फाईन लेग सीमा पलीकडे सूरज पाटीलच्या बॅटमधून. खरं तर पहिला चौकार येतो आणि इनिंग मधला दुसरा चौकार. आणि इकडे सुरुवात देखील धूम धडाक्यात केली बॅटिंग करत असताना अक्कादेवी तारा संघाने. खरं तर रोशनजी पाटील सर असतील, त्याचबरोबर सूरज पाटील, धीरज म्हात्रे, संदीप पाटील, संजू पाटील, महेश पाटील, निखिल पाटील, त्याचबरोबर निखिलजी पाटील कडून हॅट्रिक षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज सूरज पाटीलसाठी, धीरज म्हात्रेसाठी. ओ, जसा बोलला तसा बॉलला उडवलाय. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बेमिसाल स्ट्रोक. सूरज पाटील ऑन अ फायर नाव. षटकार. ती नंतर बिनबाद 17 धावा. चांगली धावसंख्या सेट केली गेली सूरज पाटील आणि धीरज म्हात्रेच्या माध्यमातून. कर्नाला परिसराचा एक ताकदवान संघ म्हणून या संघाला ओळखला जातो आणि या पहिल्या षटकामध्ये त्यांनी त्यांचा परिचय दिला. टिट फॉर टॅट. चांगला खेळ पाहायला मिळतो. 2 एंडने खरं तर
ही मॅच खेळली जाते करायची आहे. जिथे टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा भातान संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे. जयेश आला असेल तर या, जयेश भोईर भातान, आणि दुसऱ्या बाजूला हरीश गावंड आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर. चांगलं मॅच ए पोलचा सामना नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळेल. प्रवीण भोईरला देखील बघायला मिळतील, तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय हिरामन भोसले सरांचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. भावेश पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया स्वागत. पुढचा बॉल, हो इथे देखील फास्ट अँड फ्युरियस टेक ऑफ झाला. विकेट किपरचा वेध घेत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय आणि त्याच कारणास्तव मोठे फटके खेळण्याचा मनसुबा आहे खरं तर धीरज म्हात्रेच्या मनात. इकडे टेक्निकल फटके जरी खेळले तरी धावा बनवू शकतात. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची आहे आणि इकडे धावा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना तारा टीमला. हो हो, मोठा फटका सजवलाय, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे. सूरज धीरज म्हात्रेच्या बॅट मधून मॉस्टर हिट षटकार. जाणला जातो मागच्या बॉलवर देखील हाच प्रयत्न होता आणि खरं तर प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नसतो आणि इकडे यशस्वी राहिलाय धीरज म्हात्रे. चांगला खेळतोय, चांगला मारतोय, बॉलिंग चांगली करावी लागेल कुणालला. हो परत एकदा खोदून काढलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता फटका. चिकी सिंगल येत असताना बॉल मिळतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावसंख्या देखील मोठ्या संख्येने येत असताना बघायला मिळतोय. चांगला अप्रोच दाखवला बॅटिंग करत असताना धीरज म्हात्रेने आणि त्याच्या साथीला सूरज पाटील. सिक्सर किंग कर्नाला परिसराचा एक डेंजरस बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. बरेच वर्ष त्यांनी देखील चांगला खेळ केला. अनेक साऱ्या संघांना खरं तर अकादमी तारा संघाने नमवले गेलेत आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील इन्फॉर्म संघ आहे या परिसराचा, इकडे देखील चांगला खेळ करतोय. परत एकदा हो हो, दांडी दांडी गुल. कुणाल मतीने महत्वाची विकेट काढली. सिक्सर किंगला माघारी जावं लागतंय. बॅटिंग करत असताना लागला अकादमी तारा संघाला पहिला धक्का. मध्ये ते देखील खेळताना दिसले. चॉकलेट बॉय म्हणून या परिसरामध्ये ओळख आहे आणि स्टायलिश क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिली. बऱ्याच वर्ष डोलकर संघासाठी त्यांनी खरं तर नेतृत्व केलं होतं अष्टविनायक डोलकर साठी आणि मागील मॅच मध्ये थोडंसं त्यांना अपयश आलं. डोलकर प्रीमियर लीग मध्ये काय षटक फेकलं होतं. नवीन बॅटर निखिल पाटील बुम बुम माट्या या टोपण नावाने ओळखला जाणार खेळाडू खरं तर. निखिल चांगला खेळाडू आहे खरं तर. या देखील खेळाडूंनी चांगला खेळ केला. कर्नाला प्रीमियर लीग मध्ये गतवर्षीचा हा संघ विजेता संघ राहिला होता निखिल पाटीलचा आणि कौतुक करावं लागेल खरं तर या खेळाडूचं. इथे देखील चॉप करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे बॉल चाललाय, विकेट किपर येतो बॉल खाली. बंटी पाटील कडून तब्बल निखिलसाठी सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅच प्राइज. खरं तर बक्षिसांचा पाऊस पडलाय या मॅच साठी आणि इकडे करावा लागेल. धीरज म्हात्रे देखील चांगला खेळतोय. आता इनिंगला पुढे नेण्याचा प्रयत्न असेल धीरज म्हात्रेचा या मॅच मध्ये. खरं तर प्रमुख खेळाडू बाद झाला आणि त्यामुळेच थोडासा दबाव पडला असेल. कुणाल मतीचा देखील प्रयत्न असेल की या षटकामध्ये कमी धावा देण्याचा आणि दुसऱ्या बाजूने इथे मोठे फटके खेळावे लागतील. हो इथे देखील चांगला बॉल टाकला गेला, टेक ऑफ झाला आणि त्यानंतर बॅटवर आला. अगदी मेरिट नुसार बॅटिंग करतोय धीरज म्हात्रे. चांगला बॅटिंग केलाय, चांगला खेळला आतापर्यंत. धीरज म्हात्रे 6 मध्ये 12 बनवले धीरज म्हात्रेने, कौतुक करावं लागेल.
षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 27. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. नका भावदेवी कुडावे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करायच्या. चांगल्या मॅचेस आहेत. चांगल्या मॅच मध्ये खरं तर कुडावे संघ म्हटला की मग रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य शेखर पाटील सरांचा संघ खरं तर मैदानच्या आतमध्ये खेळतोय. शेखर पाटील सर आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून आभारी आहोत. मैत्री चषकाचं आयोजन आपण पाहतोय. चॅम्पियन ट्रॉफी कर्नाळ परिसराची एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा असते. पहिल्या वर्षामध्ये वाकडण्याजोगी आयोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या चारही बाजूला रेलिंग पाहतो. खरं तर कमी स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो, मात्र हे करू शकतात. कर्नाळ चॅम्पियन ट्रॉफीमध्येच होऊ शकतं आणि हेच खरं तर दाखवलंय संपूर्ण आयोजक कमिटीने. त्यांचं देखील करूया कौतुक. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर सोयम कोंडलकरला प्राचीन करण्यात आलं. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने हॅमर केला फटका ऑन साइडला. लॉंग ऑन आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग होते. शांत खेळ चालू आहे. निखिल पाटीलला आक्रमण करावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ झाला आणि इकडे मोठे अर्धा फटके खेळावे लागतील निखिलला. अपेक्षा देखील असेल टीमला. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धिप्पाट खेळाडू आहे. यष्टी बघाल तर हेल्दी खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो कमी गतीने टाकलेला बॉल रीड केला गेला फलंदाजाला आणि ते चकवा देत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. सोयम चांगलं षटक फेकतोय. षटक क्रमांक 3 मध्ये संयमाने आणि सावध पवित्रा घ्यावा लागेल. धीरज भात्रे चांगला खेळतो. त्याला स्ट्राईक मानणं महत्वाचं असेल. या खरं तर बॅटिंग करत असताना निखिलचा प्रयत्न तोच असावा. ओ लावडले अपील लेग बिफोर द विकेट. महत्वाची विकेट आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा घातक स्फोटक खेळाडू निखिल पाटील बॅक टू द ग्राउंड. टीलला प्राचार्य करण्यात आलंय. खूप दिवसानंतर खरं तर हा खेळाडू खेळताना दिसतोय. चांगला खेळ करावा लागेल. इकडे देखील खरं तर एक चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न होता रोशनजी पाटील यांचा आणि खरं तर आज मात्र चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतात. धीरज म्हात्रे सारखा एक बलाढ्य खेळाडू या संघामध्ये. ओ चांगला फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय धीरज म्हात्रेने. महेश पाटील सारखा देखील खेळाडू आहे जो कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळतो. त्याला मागे ठेवलाय. खरं तर बऱ्याचदा तो देखील सलामीला येताना बघायला मिळायचा, मात्र आज कुठेतरी बॅकफुटला त्यांना देखील पाहायला मिळतो. तारा संघाचा विचार केला ना तर भरपूर मोठा लाईनअप आहे बॅटिंगचा. शैलेश सर जर म्हटलं ना संदीप सारखा एक ताकदवान खेळाडू आहे या टीम मध्ये आणि त्याच्या देखील नावावर असा विक्रम आहे जेव्हा 12 पाहिजे होत्या तेव्हा त्यांनी 12 केलेल्या आहेत. खरं तर 12 पडायच्या क्रीडांगणावर. त्याचबरोबर रोशन पाटील सरांचा देखील नावाचा जरूर उल्लेख करीन. 1 मध्ये 5 असताना देखील 12 पडायला 2 वेळा 6 षटकार ठोकला होता आणि ते देखील तारा संघाच्या अगेन्स्ट. खरं तर चांगल्या मॅचेस तिकडे देखील बऱ्याचदा मग 2000 खरं तर 18 मध्ये 2 वेळा कारनामा केला होता रोशन पाटील यांनी. 1 मध्ये 6 पाहिजे होत्या, 1 मध्ये 5 होत्या आणि ते देखील तारा संघाच्या अगेन्स्ट. चांगला खेळलाय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. पंचांनी हेरला. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त उचली घेणारा बॉल.
फिल्डिंग रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केलं जातील. तिसरे पंच जॉईंट होतील कंट्रोल रूम मध्ये. बंटी मात्र सर पाहतात, चेक केलं जाते. दूध का दूध, पाणी का पाणी. चला फिल्डिंग सेट करायच्या. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण फिल्डिंग सेट करायच्या. भावदेवी कुडावे टीमला विनंती असेल, पण जास्तीचा वेळ खर्च करू नका. तिसरे पंच जॉईंट झालेत कंट्रोल रूम मध्ये. सागर फराट देखील आहेत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते. कर्नाळा परिसरातील एक नामांकित स्पर्धा आणि तिची देखील चर्चा संपूर्ण रायगडभर होत असताना बघायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा येतो. ऑन फील्ड पंचांचा निर्णय योग्य पाहायला मिळतोय. संतोष चौधरी सर म्हटले की मग नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मागणी असते. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील पंचांच्या भूमिकेत ते दिसतात, म्हणून तर चर्चा या पंचांची होत असते. पुढचा बॉल, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न नकार दिला, स्पष्टपणे नकार. सोयमचं षटक कमालीचं राहिलंय. तिसरं षटक आतापर्यंत कोंडी केली तारा टीमसाठी. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या होत्या 27 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. महत्वाची विकेट आली आणि 5 धावा खर्च केल्यात. जर षटक आवडले असेल तर टाळ्याला हरकत नाही. संयमसाठी कंट्रोल ठेवलाय या षटकामध्ये आणि महत्वाची निखिल सारखा एक मातबदार खेळाडूला बाद करण्यामध्ये सफल राहिला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये किती धावा होतील याची देखील चर्चा केली जाते. पण टीम हडल घेऊ नका, विनंती असेल. वारंवार आपल्याला देखील पुकारलं जाते आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण खरं तर टॉस करणार आहोत. चला जास्तीचा वेल घेऊ नका. फिल्डिंग लगेच सेट करा. पंच वॉर्न करा खेळाडूंना. भरपूर वेल घेतला जातो या मॅच मध्ये. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत आणि तर एक खेळाडू 30 यार्डमध्ये घेतला जाईल, याची देखील दखल घ्यायची आहे. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक 4 साठी. ओ फटका चांगला आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. ओ बॉलच्या खाली पोचलेत आणि वॉट कॅच. महत्वाची विकेट आल्या. बॅटिंग करत असताना लागलाय. अक्कादेवी तारा संघाला तिसरा धक्का. अमित पाटील होईल आउट. इनियट नंबर 5 वर दाखल झालेत. खरं तर चांगला खेळ करावा लागेल. धीरज मात्र जो आघाडीला आलाय त्यालाही स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं असेल. खरं तर त्याने देखील धावा चांगल्या केल्यात. 9 मध्ये 15 केल्यात. शेवटचं षटक आहे भैरवीचं षटक. इकडे देखील धावा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना अक्कादेवी तारा संघाला. गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळते. कल्पेशने पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट काढली. अमित पाटील सारख्या खेळाडूला माघारी पाठवला. इथून प्रयत्न देखील चांगला असेल. षटक देखील चांगला हाताळतोय. व्हेरिएशन आहेत. जेव्हा जेव्हा डाव्या हाताचा गोलंदाज येतो त्याच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा आता मात्र गोलंदाजी करत असताना जय भावदेवी कुडावे टीमला होत असताना बघायला मिळतो. ओ पाठीमागे खेळला फटका चाललाय. ओ वॉट ऑफ फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा आपलातून पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलला खरं तर अडवलाय. हा जर बॉल सुटलेला शेवटच्या मोक्याला अक्षरशः झोकून दिलं आणि बॉलला अडवलं गेलं. या धावा महत्वाच्या आहेत खरं तर तारा टीमला आणि इथे 3 धावा खरं तर सेव्ह केल्यात कुडावे टीमसाठी आणि या येणाऱ्या टाइम मध्ये या खरं तर महत्वाच्या धावा ठरतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. या मॅच मध्ये पूर्वार्धाचा खेळ मार्गस्थ असताना धीरज मात्रेसाठी चेक केलं जाते अँगल. बंटी सरांना विनंती असेल चेक करायचं. आक्षेप घेतला गेलाय गोलंदाजावर. मॅच चालू करा. चेक केलं जाईल. पुढचा बॉल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय.
ओ फास्ट अँड फ्युरियस दुसरी धाव देखील कंप्लीट केली. कौतुक करावं लागेल. रन बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळतोय. दोन खेळाडूंमध्ये तालमेल कमालीचा आणि त्यात एकवटल्या गेल्या 2 धावा महत्वाच्या धावा आहेत. खरं तर या बॅटिंग करत असताना अकादेवी तारा संघाला 2च्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. अजून खरं तर 10 धावा आल्या तर एक चांगली फाईट होऊ शकतो या मॅच मध्ये. भावदेवी कुडावे संघ देखील खरं तर बलाढ्य संघ आहे पनवेल परिसरातील. इथे देखील चांगला बॉल फिंगर रोल केले होते. बाहेरच्या दिशेने वलन घेत असताना हातभर वलन घेतलं आणि विकेट किपरचा वेध घेत असताना वाईट भरपूर वाईट असतो आणि त्याच अतिरिक्त धावा येत असताना बघायला मिळतात. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 36. पुढचा बॉल कल्पेशचा. हो पुढे जाऊन खेळलाय. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न चालू आहे. फ्रंट फुटला आले आणि तिथून बॉलला पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग होते. काव कॉर्नर रिझन मध्ये 2 धावा एकवटल्या गेल्यात. संयमी खेळ चालू आहे. धीरज माते शांतीत क्रांती करतोय मैदानच्या आतमध्ये. शेवटपर्यंत राहिलाय. खरं तर चांगली एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होता. सूरज पाटील आउट झाल्यानंतर खरं तर टीमसाठी धावून आलाय. चांगला खेळलाय. चांगला लढलाय. पुढचा बॉल लेग स्ट्रिक सोडून जाणारा बॉल. पंच हिरामन भोसले सरांचा इशारा तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्तच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 39. 39 धावा. पण टॉस साठी यायचंय. जिथे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि जर निलेश आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरचे स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फटका सजवला आहे. बॉल सध्या पाठी मागे. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचाच फायदा होत असं पाहायला मिळतं. 2 धावेने भर पडेल. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 धावा. एक मोठ्या लक्ष्याच्या वाटचाल करत असताना बॅटिंग करत असताना अकादेवी तारा संघ. पवित्र शुभ असते. टॉस केला जातोय. एका बाजूला जिते संघ पाहायला मिळतोय आणि एका बाजूला भातन संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. टॉस केला जातोय. भरत पाटील साहेबांच्या शुभ असते. जितवा जिते आणि त्यांच्या विरोधात भातन संघ. एक पेण पूर्व विभागातील संघ आणि पनवेलचा एक दाता संघ म्हणून भातन संघाची खरं तर चांगला खेळ केलाय. बऱ्याच वर्ष पाहतोय. निलेशच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला हरेश गावंड. हेड इज कॉल. यस हेड. निलेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? तारा संघाच्या 41-41 आणि या विजयासाठी 42 धावांचं लक्ष दिलं. 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
थोडी पॉवर पॅक फलंदाजी आता करावी लागेल टीम जय भावदेवी कुडावे संघाला, कारण तरच कुठेतरी उर्वरित काही षटकांमध्ये खेळ थोडासा सोपा होईल. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक फलंदाजी करत असताना समोर गोलंदाज सूरज सोबत ते एवढं सोपं काम नाही आहे, कारण मागील षटकामध्ये या खेळाडूनं काय गोलंदाजी केली होती. अक्षरशः प्रतिस्पर्धी फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम. पंच हिरामणजी भोसले सरांचा इशारा आला, माफ करा संतोषजी चौधरी सरांचा इशारा आला. डावाला होती सुरुवात. पहिला बॉल केतन पाटीलसाठी. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं व्ही शेपमध्ये फटका खेळल्या वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू फील्ड झाला, तत्पूर्वी आली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. एक या धावसंख्येवर टीम जय भावदेवी कुडावे पळसपे परिसराला बिलॉंग करणारा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला कर्णाला विभागातील एक मातब्बर संघ. ओ पुढ्यातला बॉल फटका फसलाय, शॉट कव्हरला, तिथे जेल घेण्याची संधी, परंतु जेल ड्रॉप झाला. इथे तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. सामना फार महत्वाचा आहे. इथून जर आपला संघ जिंकला तर कुठेतरी सुपर 12 कडे आपला संघ वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हे चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. पहिल्या 4 ओव्हरमध्ये आपल्या टीमनं 41च बनवल्यात. 42 एक फायटिंग टोटल समोर उभा आहे, परंतु ते धावा जर चेस प्रतिस्पर्धी संघ करत असेल तर त्यांच्या जेल पकडाव्या लागतील. परंतु फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार. लेंथ वरती नियंत्रण दिलं होतं, फलंदाजाला आमंत्रण, दोन्ही हातांना स्वीकारलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा मोठा प्रहार. 6च्या मधून टीमची टोटल पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. लॉस ऑफ दी 0 विकेट्स. पहिला 2 बॉलवर 2 सिंगल आणि तदनंतर मात्र आक्रमण. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगला गोलंदाज सूरज, पहिल्या मॅचमध्ये आपल्या नावाची छाप त्यानं सोडली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय सुंदर गोलंदाजी त्याने मागील सामन्यामध्ये केली होती आणि त्यामुळेच तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता. परंतु आता या मॅचमध्ये निर्णायक सामन्यामध्ये आपल्या संघाला सुपर 12 मध्ये जर दाखल करायचं असेल तर मात्र या मॅचमध्ये आपल्या हातामध्ये आता फक्त 2 बॉल राहिलेत. त्या 2 बॉलवर त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल. कमी गतीचा बॉल समोर, इट्स स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट, बॉल आउट ऑफ दी पार्क. पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, षटकार. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील, मागील 3 बॉलवर तब्बल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. ते कोणाच्या अगेन्स्ट मध्ये आलेत तर सूरज पाटीलच्या विरोधात. असं नेहमी म्हटलं जातं शैलेश की संघाच्या प्रमुख गोलंदाजावर आक्रमण करा, पुढचे गोलंदाज आपसूक दबावामध्ये येतात आणि तेच काम इथे केलं केतनच्या माध्यमातून. 2 मोठे फटके. शेवटचा बॉल, हो खराब चेंडू, फटका फसलाय देखील, परंतु नो बॉल आहे, बीमर आहे आणि तिथे 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. काय घडलंय? नो बॉल होता आणि नो बॉलवर फलंदाज एकाच पद्धतीने आउट होऊ शकत होता, ते म्हणजे रनआउट. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. केतन पाटील धावबाद स्वरूपात तंबूच्या दिशेने. षटकार आले होते, तदनंतर नो बॉल आणि त्यावर मात्र रनआउट आला. आवश्यकता नव्हती खरं तर. शेवटचा एकच बॉल शिल्लक होता, तो आता कशा प्रकारे असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
सोहम आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर सोहम ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. कुडावे संघाचा अजून एक मातब्बर फलंदाज. सोहमसाठी फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक ठोकत असताना हवाई हल्ला. अजून एक बॉल सीमा पार. फ्री हिटच्या बॉलवर वेग घुमा के षटकार. आल्या मोठा प्रहार षटकार. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा 22 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी समीकरण थोडंसं सोपं केलं. 18 बॉल आणि 20 धावा. परंतु लो स्कोरिंग सामना आता जरूर झाला असेल तरी सुद्धा सामना पाहायला फार मजा येईल. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहत असतो सामना जरूर लो स्कोरिंग असेल तरी सुद्धा सामना पाहायला मजा येते. फक्त चांगली गोलंदाजी होणं आवश्यक आहे. आणि बॉलिंग मार्कवर युवा अष्टपैलू खेळाडू एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज प्रेम मात्रे आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रेमसाठी पारितोषिक आहे. जर विकेट पारितोषिक आहे विकेटसाठी. पाहूयात आता प्रेम ते पारितोषिक पटकावतोय का. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती. आता महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जर इकॉनॉमिकल षटक टाकलं तर मात्र पुढची 2 षटकं पाहायला फार मजा येईल. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेट पाहत असतो. 4 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅचेस. या मॅचमध्ये तुम्हाला विकेटपेक्षा जास्तीत जास्त डॉट बॉलवर भर देणं आवश्यक आहे. आता 18 बॉल आणि 20 धावांची गरज. समोर फलंदाज कुणाल स्ट्राईकवरती पाहायला मिळतो. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग आहे या खेळाडूकडे. जर्सी नंबर 33 मैदानाच्या आतमध्ये. वय वर्ष 15. प्रेम मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. समोर कुणाला आता विजयासाठी 17 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 17 बॉलमध्ये 20 धावा. समीकरण थोडंसं सोपं आहे. आता मात्र प्रसंगावधान दाखवून चांगली फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करत असताना फटका फसलाय आणि तिकडे डीप मध्ये लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज कुणालच्या इनिंगचा हा अंत झालाय. फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलचा ॲक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीनवर पाहताय. लॉंग ऑनला खेळाडू होता ते चांगली झेल तिथे कॅरी केली निखिल पाटील या खेळाडूनं. खरं तर लोवर फुल टॉस होता. खरं तर शैलेश बऱ्याचदा फलंदाज तुम्ही विचाराल तर स्लॉटमधला बॉल बऱ्याचदा लांब मारतात परंतु एखादा डिपिंग फुल टॉस ज्यावेळेस येतो त्यावेळेस ती ताकद हवी असते आणि ती ताकद इथे जनरेट करू शकला नाहीये फलंदाज आणि तिथे मात्र त्याला विकेट गमवावा लागला. फलंदाज बाद झाला कुणाल मते. आणि द न्यू बॅटर त्याची जागा सावरण्यासाठी प्रवीण ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती रवाना होतोय. प्रेम मात्र आता कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून देतोय की काय. धावफलकावरती धावा 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. ओ पुन्हा एकदा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहिला होता. पुन्हा एकदा फटका फसला. इट्स अ 2 इन अ रो. आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. प्रवीण ठाकूर बॅक टू द डगआउट. आज वडील आणि लेक एका टीम मध्ये खेळतात आणि बघा गोलंदाजी करण्यासाठी प्रेम म्हात्रे आणि कॅच ज्यांनी घेतली त्याचे वडील अर्थात धीरज म्हात्रेने तो झेल संपादित केला आणि आता हा खेळाडू विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या 2 रजनीमध्ये 2 हॅट्रिक आपण पाहिल्यात परंतु आजच्या रजनीमधली ही पहिली होईल जर प्रेमच्या या बॉलवर विकेट आला तर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. समोर प्रेम म्हात्रे ऑन हॅट्रिक बॉलसाठी हा युवा गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बांधून ठेवलंय फलंदाजांना. येणारे अजूनही 15 बॉल आणि 20 धावांची गरज. समीकरण सोपं आहे.
परंतु एका बाजूने विकेटवर विकेट जातात, त्यामुळे फलंदाजी टीम सुद्धा थोडीशी आता बॅकफुटला येताना पाहायला मिळते. मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम प्रेमने केलंय. हॅट्रिकचा बॉल, आदळलेला आपटलेला बॉल आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. आल्या आखूड टप्प्याचा बॉल मिळाला, शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती आणि हुक केला तिथे 6 धावांसाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आल्या आल्या पहिल्या बॉलवर हर्षद पाटीलचा तडाखा पाहायला मिळाला. ओ यावेळेसचा बॉल खोलात टाकला होता, 4ही मुंड्या चीत केलं होतं फलंदाजाला. बीट झालाय बॉल, कम्मालीचा चेंडू. अशा प्रकारच्या बॉलची आता आवश्यकता. पहिल्या 5 बॉलवर फक्त 6 खर्च केलेत आणि तब्बल 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. शेवटचा बॉल आहे, या बॉलवर एखादा विकेट आला ना तर शेवटच्या 2 ओव्हर पाहायला सुद्धा मजल. विजयासाठी आवश्यकता येणारे 13 बॉल आणि 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. प्रेम मात्रे टू हर्षद पाटील बॅटल आपण पाहताय, स्पर्धा पाहताय आपण. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पहिलं पर्व. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला निखिलच्या हातामध्ये पुन्हा एकदा झेल देऊन अजून एक धक्का. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. या ओव्हर मधला तिसरा फलंदाज बाद हर्षद. चार गडी बाद. ह्या ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट. सामना अजूनही बनू शकतो. विजयासाठी 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 14 आपण पाहतोय आणि रिक्वायर रन रेट 7 आहे. त्यामुळे 28 धावा, 28 ला 4 आणि विजयासाठी 12 बॉल आणि 14ची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शनची स्वामी समर्थ 11 जीते आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम भातान. पनवेल परिसरामधील अजून एक बलाढ्य संघ आणि दुसऱ्या बाजूनं पेण तालुक्यातील रातो के कातिल म्हणून ज्या संघाला उपाधी दिली जाते तोच संघ अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 जीते आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जयेश भोईर, प्रवीण भोईर, दुसऱ्या बाजूने हरेश गावण, रोहित मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. ती मॅच सुद्धा पाहायला मजेल. ए पोल मधला पहिला मॅच असेल तो. परंतु चालू मॅच कडे सुद्धा लक्ष केंद्रित करूया. एफ पोल मधले 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. बॉलिंग मार्कवर अक्षय तयार. अक्षयचा पहिला बॉल आला तसा फेकून दिला, बॉलला पाठवलं मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, समालोचन कक्षाच्या दिशेने, षटकार. थोडासा सोपा. पुढचा बॉल ओहो बॅकफुटला जाऊन स्क्वॅकेट केला बॉलला, बॉलला पाठवलं डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर, जणू काही चपराक लावले सीमा पार. 4 चौकार. गरज नेक्स्ट टीम साठी, नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी रा. फुल टॉस आणि पुढे येऊन पावलांचा योग्य वापर. मॅच फिनिश. षटकारानं सामना संपवलाय. टीम जय भावदेवी कुडावे मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल होते. अभिनंदन टीम कुडावे, तर हार्ड लक टीम एसीसी तारा. चला नेक्स्ट मॅच भाताण. जश आपला निर्णय कळवा. 5 ओव्हरची मॅच.